आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट। मुख्यमंत्र्यांकडून पुष्पगुच्छ देत राम शिंदेंना आगामी अधिवेशनाबाबत शुभेच्छा। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून छगन भुजबळांचा परिचय, तर शंभूराज देसाई यांनी 2025चा महाराष्ट्र औद्योगिक सुधारणा अध्यादेश मांडला। विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली। पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी फडणवीसांची विधानसभा अध्यक्षांसोबत भेटीचं कारण मात्र अस्पष्ट। पुणे महानगरपालिका निवडणूक होईपर्यंत स्थानिक कार्यकारिणी बदलणार नाही, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय। निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। रायगडाची महसुली नोंद छत्र निजामपूर नावानं हे नाव हटवून ग्रामपंचायतीचं रायगडवाडी असं नामांतर करण्याची भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी। अधिवेशनामध्ये मुद्दा मांडणार असल्याचं वक्तव्य, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष। भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांची भेट घेतली। विधानभवनामध्ये धस यांनी अजित पवारांची भेट घेतली। कोल्हापुरातील ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांच्याकडून पदाचा राजीनामा। आपलं ऐकलं जात नसेल तर शिंदेंसोबत चला, कार्यकर्त्यांची भावना। संजय पवार शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। कोल्हापुरातील ठाकरेंच्या सेनेमध्ये नाराजी नाट्य सुरूच। हर्षल सुर्वे यांचा जिल्हाप्रमुख पदासह सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा। नवीन पदाधिकारी निवडीनंतर हर्षल सुर्वे यांनी नाराजी व्यक्त केली होती। राज्य महिला आयोगाकडून रिक्त पदांवर नियुक्ती। आयोगातील रिक्त 17 पदांवर कर्मचारी भरती। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर आयोगाच्या कार्यपद्धतीवर विरोधकांकडून टीकेची झोड। तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचा आयोगाचा दावा होता।